मित्रांनो, पुणे येथे जे स्वारगेट एस टी बस स्थानकामध्ये जे प्रकार घडला आहे, एका 26 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। त्या आरोपीला पोलिसांनी बेड्यात तर ठोकल्यात, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। पण एस टी बस स्वारगेट आगार हे जे प्रशासन आहे आणि तिथून 100 मीटर अंतरावर जे पोलीस प्रशासन होतं, पोलीस स्टेशन आहे, यांची काय भूमिका आहे? त्या ठिकाणी 23 सुरक्षा रक्षक ड्यूटीला आहेत, त्यांची भूमिका काय आहे? पब्लिक प्लेसवर जर अशा गोष्टी होत असेल, महिलांची सुरक्षा विषयावर टांगल्या जात असेल, तर सरकारची भूमिका काय? हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। सकाळी 5, 5:30, 6 दरम्यान महिला सुरक्षित नाही, आपल्या घरी पोहोचू शकत नाहीत। अशा घटना जर होत राहिल्या तर महाराष्ट्रातलं कुठलंच बसस्थानक हे सुरक्षित नाही। हे तर पुण्यातलं बसस्थानक आहे, हे तर पोलीस सांगतात की खूप सुरक्षित स्थान आहे, पण अशी कित्येक बसस्थानक आहे महाराष्ट्रामध्ये की अजून पण ते सुरक्षित नाही। प्रत्येक बसस्थानकामध्ये पोलीस प्रशासनाने, खास करून त्यांच्या पथकाने रात्रभर पेट्रोलिंग करायला पाहिजे। त्या ठिकाणी CCTV कॅमेरेज लावायला पाहिजे। सरकारने यामध्ये सुधारणा करणे खूप जास्त गरजेचे आहे, त्याशिवाय ह्या घटना थांबणार नाही। आणि ST आगार प्रमुखांनी त्याकडे खूप महत्त्वाचं लक्ष द्यायला पाहिजे, कारण की या ठिकाणीच महिलांची सुरक्षा आपल्याला दिसून येते।